नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सायंकाळी 6 वाजल्यानंतर झालेल्या मतदानाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोग, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, केंद्र सरकार यांना नोटीस बजावली आहे। 2 आठवड्यात याबाबत बाजू मांडून खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत। मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खता यांच्या खंडपीठासमोर सोमवारी दिनांक 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान हे निर्देश देण्यात आले। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी खंडपीठासमोर केलेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आयोगाला नोटीस बजावली आहे। सुनावणीबाबत प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांना माहिती दिली। त्यावेळी ते म्हणाले की सायंकाळी 6 वाजल्यानंतर झालेल्या मतदानाबाबत माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागवण्यात आली होती, मात्र त्याबाबतची माहिती उपलब्ध नसल्याचं उत्तर देण्यात आले, अशी माहिती आंबेडकर यांनी न्यायालयाला दिली। मतदानाची वेळ संपल्यानंतर म्हणजे 6 वाजल्याच्या नंतर मतदानाची एक नियमावली आहे। रांगेतील शेवटच्या माणसाला पहिला नंबर दिला जातो आणि पहिल्या व्यक्तीला शेवटचा नंबर मिळतो। ती पाळली गेली का, असा प्रश्न आंबेडकर यांनी उपस्थित केला। न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे माहिती मागवली आहे, असं मतदान झाले की नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। आता आम्ही बॉल रोल केलाय। राज्यातील इतर राजकीय पक्ष आणि जनता यामध्ये सहभागी झाले तर निवडणूक आयोगाला ॲक्शन घ्यावी लागेल, असं ते म्हणाले आहे। निवडणूक आयोगाकडे असलेली खरी माहिती त्यांनी न्यायालयासमोर मांडावी, अशी आपली अपेक्षा असल्याचंही ते म्हणाले आहेत। प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि मोजण्यात आलेल्या मतांची जुळवणी निवडणूक निकालात झाली पाहिजे। जर जुळवणी झाली नसेल तर रिटर्निंग अधिकाऱ्यानं ही सर्व माहिती निवडणूक आयोगाला पाठवणं गरजेचं असते। जिथं जिथं पोल मतदान आणि मोजण्यात आलेली मतं जुळत नाही तर त्याची माहिती निवडणूक आयोगाकडे माहिती पाठवली आहे का, असं पाठवणं सक्तीचं आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। ज्या ज्या ठिकाणी फरक आहे त्या ठिकाणच्या निवडणूक निकालाबाबत न्यायालयानं योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी न्यायालयाकडे केली असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। याबाबत न्यायालयानं नोटीस दिली असून त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी होईल, असंही आंबेडकर म्हणाले आहेत। अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा देशोन्नती। नमस्कार।